हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे ना खूप दिवसानंतर आहे ना आम्ही इडली बनवणार होतो आणि खूप सारखं चालू होतं मिस्टरांचं आणि सासूबाईंचं की ना अगं इडली बनव इडली बनव. तर वेळ भेटत नसल्यामुळे आज आहे ना एक खटी मी ना 1.5 किलोची ना तांदूळ टाकून दिले. राशनचे तांदूळ घेते मी नेहमी आणि ना अर्धा किलो आहे ना उडद डाळ टाकली. डाळ जास्त टाकली ना तर आहे ना खूप छान आहे ना इडली पण बनती, आप्पे पण होता आणि ना डोसा पण बनतो. पण आहे ना त्यात काय आहे एक बॅटर आणि अनेक पदार्थ होत असतात त्याच्यामुळे ना डाळ जास्त घेत असते मी सकाळी ना. मग नंतर आहे ना मस्त छान आहे ना बॅटर असं झालेलं होतं. ज्या दिवशी इडली जेव्हा बनती तर सर्व आहे ना किचन खराब होत असतो माझा आणि ना खूप डाग पडलेले होते आणि मिक्सरवर पण आहे ना खूप घाण झालेली होती. ते मिक्सर घासून घेतलं, किचन धुवून घेतलं आणि ना भांड्यांचं सांगायचंच नाही. माझ्या घरी रोजचे ना इतके भांडे असतात की बस कधी. एक टायमाची भांडे ना एक पाटीभर असतात आणि भांडे घासून घासून आहे ना मला खूप जास्त कंटाळा येतो. काहीतरी उपाय असेल तर ना या भांड्यांना सांगा तर मला, कारण की ना मी भांड्यांना बाई लावलेली नाही आहे. झाडू फरचीला बाई आहे आणि ना भांडे घासायला ना बाई नाही, कारण की ना भांड्यांना बाई जर लावली ना मी कधीच टिकणार नाही माझ्याकडे बाई, कारण की माझे भांडेच इतके असतात की बस कधी. त्याच्यामुळे ना सर्व किचन साफ करून घेतला आणि ना जेवणामध्ये ना मम्मींनी ना स्वयंपाक बनवलेलं होतं आज. त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे इडलीचं बॅटर सर्व दळून घेतलं आणि नंतर आहे ना मी स्वतः खीर बनवली. अण्णा मम्मी जेवायला बसलेले त्याच्यामुळे त्यांना मी खीर बनवून दिली आणि ना त्यांना पण देऊन दिली आणि मिस्टर आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. अण्णा मम्मी जेवायला बसलेले त्यांना खीर मी ना देऊन दिली आणि नंतर मग मिस्टर आल्यानंतर आम्ही जेवण केलं. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.